नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत झालेला घरफोडी चोरीचा गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने अवघ्या 3 दिवसात उघडकीस आणत सुमारे 22.94 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। फिर्यादी प्रदीप अहिरे हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी 55 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रामसेतू ब्रिज परिसरात सापळा रचला। यात अमोल हाटकर वय 29 व संजय उर्फ भुर्या दुबे वय 40 या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेने केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। 25 तारखेला गंगापूर पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता घरफोडी संदर्भात। प्रदीप अहिरे आहेत तक्रारदार, शिवाजीनगरला राहतात। ते त्यांच्या कामानिमित्त त्यांच्या गावी परभणी येथे गेले होते, परंतु जाताना ते त्यांचे दागिने, सोन्या चांदीचे दागिने आणि काही रोकड वगैरे ते घरातच त्यांची होती। ती संधी साधून आरोपीने त्यांच्या घरी घरफोडी केली आणि ते सर्व दागिने आणि सोन्या चांदीचे दागिने, कॅश वगैरे घेऊन पळून गेले होते। त्याबाबत 25 तारखेला संध्याकाळी गंगापूरला गुन्हा दाखल झाला होता। समांतर तपासामध्ये अंबड गुन्हे शाखेचे युनिट 3चे आमचे अधिकारी आहेत मोतीलाल पाटील आणि टीम यांनी याबाबत सूचना दिल्यानंतर एक प्लॅन तयार केला। त्याप्रमाणे मग 55 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले आणि 28 तारखेला म्हणजे दोन दिवसातच आरोपी निष्पन्न झाले। 28 तारखेला सराफा बाजारमध्ये आम्ही ट्रॅप लावला। त्या ट्रॅपमध्ये 2 जण ते 2 जण मिळून आले त्यांच्या अंगझडतीमध्ये आणि काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच्या सर्व दागिने जसेच्या तसे हस्तगत करण्यात आलेले आहेत। याबाबत पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक साहेबांनी आदेश दिलेले आहेत की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे काही लोक आहेत तर ते सुट्ट्यांनिमित्त गावी जातात किंवा मग फिरण्यासाठी किंवा मग लग्न कार्यासाठी, देवदर्शनासाठी जातात। आणि ते जाताना त्यांचे सगळे जे काही असतं ते घरी सोडून जातात। याबाबत सर्वांना पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की आपापले दागिने, आभूषणे सुरक्षित ठिकाणी ठेवावे। जाताना आपण योग्य ती खबरदारी घ्यावी। शेजारच्या आजूबाजूचे जे असतील त्यांना सांगून जावे किंवा ते शक्य नसेल तर आपण आपले जे मुद्देमाल आहे किंवा मालमत्ता आहे मौल्यवान तर ती सुरक्षित ठिकाणी हलवावी। किती लाखांचा मुद्दा? 22 लाखाचे सोन्याचे दागिने आहेत, जसे तसे रिकवर झालेले आहेत आणि 1.5 लाखापर्यंत ती चालली आहे। आणि काही रोकड मिळाली कसं? रोकड थोडीफार होती, पण त्याच्यात म्हणजे ते मिसमॅच असल्यामुळे ती काही त्याच्यामध्ये हे झाली नाही, निष्पन्न झाली नाही त्याच्यामध्ये। परंतु जेवढे दागिने होते ते सर्व दागिने आपल्या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले। जे आरोपी आता ताब्यात घेतलेत सर, त्यांच्यावर या अगोदर काही गुन्हे आहेत का? नाही, या अगोदर गुन्हे नाही। त्यातील एक आरोपी तो त्याच परिसरात राहतो आणि दुसरा आरोपी आहे त्याने तो गावाहून आलेला होता काही दिवसापूर्वीच आणि त्याच्यात आणि त्या आरोपीच्या संगनमताने मग त्याने तो गुन्हा केलेला आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।